भाजपा आमदार सुरेश धस यांनी आता नार्को टेस्टचा नवा बॉम्ब टाकलाय। आकाची नार्को टेस्ट करा अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। आका तुरुंगात असतानाही त्यांच्या गँगची दहशत कायम आहे असा दावा देखील सुरेश धस यांनी केलाय। पाहूयात याविषयीचा एक खास रिपोर्ट। आकाची नार्को टेस्ट करा। आका तुरुंगात तरीही गँगची दहशत कायम। आमदार सुरेश धसांच्या आरोपांचा नवा बॉम्ब। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस सातत्याने आवाज उठवत आहेत। आता थेट आकाची नार्को टेस्ट करण्याची मागणी धस यांनी केली आहे। अशोक मोहितेंवर हल्ला करणारे कृष्णा आंधळेचे साथीदार आहेत असा दावाही सुरेश धसांनी केलाय। वाल्मिक कराड गजाआड आहे पण आकाच्या गँगचा माज संपलेला नाही असं धस यांनी म्हटलंय। मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे। दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। मात्र कृष्णा आंधळेच्या सहकाऱ्यांनी अशोक मोहितेंना मारहाण केली। या प्रकरणी आरोपी वैजनाथ बांगरला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। बीडच्या धारूर पोलिसांनी कर्नाटकमधून आरोपींना अटक केली आहे। आधीच फरार असलेल्या कृष्णा आंधळेचे सहकारी अजूनही दहशत पसरवण्याची हिम्मत कशी करतायत असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आता धस यांनी वाल्मिकच्या नार्को टेस्टची मागणी करून या प्रकरणात नवा बॉम्ब टाकलाय। नार्को टेस्ट होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। विशाल करोळे, झी 24 तास, बीड।